सेम कंडिशन आज आपण जर दक्षिण पुण्याचा विचार केला तर दक्षिण पुण्यामध्ये कात्रजचा भाग असेल, कोंढव्यापर्यंत असेल, बिबेवाडी असेल, सुखसागर नगर असेल, साईनगर असेल, गोकुळनगर असेल, बिबेवाडी, कोंढवा खुर्द या भागाच्या करता महानगरपालिकेचं मोठं हॉस्पिटल नाही. आज पुण्यामध्ये आपण गेलो तर ससून सारखं जे जिल्हा रुग्णालय आहे तिथं पूर्ण जिल्ह्याचा भार आहे, तिथे पूर्ण पुणे शहराचा भाग आहे. कमला नेहरू सारखं हॉस्पिटल आहे, तिथं सर्व शहरातल्या मुख्य पेठांचा भार आहे. असं असताना रात्री अपरात्री एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये मेडिकल इमर्जन्सी आली तर तो प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर त्याच्या खिशामध्ये 50,000 ते 1 लाखाचा बंडल ठेवावा लागतो. ती क्षमता सर्वसामान्य कुटुंबामध्ये नाही. मग अशा वेळेस काय करावं लागतं की प्रायव्हेटला गेलो, पैसे नाहीत तर तुमचं ऍडमिशनही करून घेत नाही. ऍडमिशन जरी केलं तरी हातामध्ये 2 ते 3 लाखाचं बिल येतं. मग याच्यामध्ये आपण जर असं विजन मध्ये एक गोष्ट इन्क्लूड केली की ऍज अ साऊथ पुण्याचं दक्षिण जे द्वार आहे आपलं, ह्या भागाकरता आपण पुणे महानगरपालिकेचं ससूनच्या धर्तीवरती ससून सारखं एखादं चांगलं मोठं शासकीय रुग्णालय उभारलं तर त्याचा फायदा इथल्या नागरिकांना होईल आणि काही अंशी ससूनची जी आता गर्दी आहे ती कमी होऊ शकते, ज्याच्यामुळे लोकांना शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या देण्यामध्ये आपण चांगलं काम करू शकतो. हे आमच्या विजन मध्ये आहे आणि ह्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. म्हणजे मी बोलणं एक वेगळं आणि करणं एक वेगळं.